Hello friends, welcome back to my YouTube channel. Today we are going to learn a poem of 9th standard 2.4. Please listen. First we will see warming up section. In this section few questions are given under chit chat section. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत पेज नंबर 50 वर आणि त्या प्रश्नांवर आपल्याला चर्चा करायची आहे. जसे व्हॉट मेक्स यू लाफ, तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे हसू येतं. व्हॉट मेक्स यू अँग्री, कोणत्या गोष्टीचा राग येतो. व्हॉट मेक्स यू सॅड, कोणती गोष्ट तुम्हाला दुःखकारक वाटते किंवा कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही दुःखी होता. व्हॉट मेक्स यू हॅपी, कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही आनंदी राहता. चला तर आपण ह्या प्रश्नांवर चर्चा करूया. फर्स्ट, व्हॉट मेक्स यू लाफ. फ्रेंड्स, डेफिनेटली लाफ्टर इज अ मेडिसिन. इट इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू लीड अ हेल्दी अँड हॅपी लाईफ. फनी जोक्स, फनी कमेंट्स, कॉमेडीज अँड फनी सिच्युएशन्स मेक मी लाफ. काही फनी गोष्टी, फनी कमेंट्स ह्या आपल्याला हसवतात. सेकंड, व्हॉट मेक्स यू अँग्री, तुम्हाला कोणत्या गोष्टीचा किंवा तुम्हाला कशामुळे राग येतो. फ्रेंड्स, समटाइम्स वी बिकम अँग्री when somebody doesn't listen, something not happen according to our will, when someone teases us, when things do not happen according to our wish, when someone shouts without any reason, when someone insults. These things make me angry. Next, what makes you sad, तुम्ही दुःखी कशाने होता. To see someone in distress, the pathetic condition of any person, when something not happened as per our wish, and when we lose someone who is very close to us after hearing bad news. These things make me sad. And the last, what makes you happy, तुम्ही आनंदी कशाने होता. When things happen according to our wish, when my friends and parents give me birthday presents, when I go for picnic. Such things make me very happy. Now, next topic, 20 questions. Friends, form groups of 6 to 8. One person who is leader chooses one item, a picture, a paragraph or a lesson from any one of the 9th standard textbook and writes the reference on a slip of paper and folds it. Others ask him or her questions and try to guess what it is. From his or her answers, follow the rules given below. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक खेळ दिलेला आहे. 6 ते 8 मुलांचा एक ग्रुप बनवायचा आहे, ज्यामध्ये एक लीडर असेल. तो आपल्या पाठातील पाठ्यपुस्तकातील काही उतारे किंवा धड्यांचं टायटल वगैरे या उत्तर म्हणून निवडेल आणि तो एका स्लिपमध्ये लिहून ठेवेल. तुम्हाला त्याने काय लिहिलं आहे ते ओळखण्यासाठी तुम्हाला त्याला प्रश्न विचारायचे आहेत. अशी तुम्ही 20 प्रश्न त्याला विचारू शकतात. प्रश्न विचारताना काही रूल्स दिलेले आहेत, ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. जसं द मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स द रेस्ट ऑफ द ग्रुप कॅन आस्क इज 20. दुसरा ग्रुप जास्तीत जास्त 20 प्रश्न विचारू शकतो ती गोष्ट ओळखण्यासाठी. यू कॅनॉट आस्क अ डायरेक्ट क्वेश्चन्स लाईक व्हॉट डू यू हॅव इन माइंड. तुम्ही त्याला डायरेक्ट प्रश्न नाही विचारू शकत, जसं व्हॉट डू यू हॅव इन माइंड. यू कॅन आस्क WH क्वेश्चन्स, तुम्ही त्याला WH क्वेश्चन्स विचारू शकतात, येस नो क्वेश्चन्स विचारू शकतात. द लीडर हॅज टू गिव्ह ट्रूथफुल आन्सर्स, आणि लीडरने मात्र
ट्रूथफुल आन्सर द्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी एक उदाहरण म्हणून आपण बघूया. जसे की उत्तर टी आहे, या पद्धतीने आपण प्रश्न विचारायचे आहेत जेणेकरून आपल्याला उत्तर कसं मिळेल. चला तर बघूया. इज इट लिव्हिंग थिंग और नॉन लिव्हिंग थिंग? आन्सर, नो, इट इज नॉट लिव्हिंग. डू आय फॅमिलियर विथ इट? यस, यू आर फॅमिलियर विथ इट. What is the color? It is red in color. Can we eat it? No, but we can drink it. What is its taste? It is sweet in taste. Is it a beverage? Beverage म्हणजे पेय. Yes, it is. When do we drink it? We drink it in the morning. So I think the answer is T. Now, next topic, ॲग्रीमेंट अँड डिसॲग्रीमेंट्स. आपण एखाद्या गोष्टीविषयी सहमत आहोत किंवा नाही हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने दर्शवू शकतो. यासाठी ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत. फॉर्म पेअर्स, लिस्ट द थिंग्स ऑन विच यू हॅव द सेम ओपिनियन. अशा वस्तूंची यादी बनवायची आहे की ज्याविषयी तुमचे, अशा गोष्टींची यादी बनवायची की ज्याविषयी तुमचं एक मत आहे. अँड ऑल्सो द वन्स ऑन विच यू हॅव डिफरंट ओपिनियन्स. आणि अशी एक यादी अशी पण बनवायची की ज्याविषयी तुमचं भिन्न मत आहे. प्रिपेअर लिस्ट ऑफ 10 थिंग्स इन ऑल अँड सी हाऊ फार यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ युअर फ्रेंड्स. अशा 10 वस्तूंची तुम्हाला यादी तयार करायची आहे आणि तुम्ही आणि तुमचा मित्र त्या गोष्टीशी सहमत आहे किंवा नाही हे बघायचं आहे. सम युजफुल फ्रेजेस आर गिवन अलॉंग साईड. मार्जिनमध्ये काही युजफुल फ्रेजेस पण दिलेले आहेत, त्यावर पण आपण चर्चा करणार आहोत. जसं काही यादी इथे दिली आहेत. यू कुड टॉक अबाउट क्लोथ्स, जसं कपडे, लेटेस्ट फॅशन, परफॉर्मन्स ऑफ स्पोर्टमॅन अँड वुमेन. एखाद्या खेळाडूचा परफॉर्मन्स यावर तुम्हाला चर्चा करायची आहे, त्यावर तुम्ही सहमत आहात किंवा नाही ते बघायचं आहे. ट्रॅफिक, ट्रान्सपोर्ट इन युअर एरिया, क्लिनलीनेस अँड हायजीन इन युअर एरिया. तुमच्या एरियामधील स्वच्छता यावर चर्चा करायची आहे, तुम्ही सहमत आहात किंवा नाही. ॲग्रीमेंट ऑर डिसॲग्रीमेंट. फ्युचर ऑक्युपेशन्स, करिअर्स, लेटेस्ट न्यूज आयटम्स, TV प्रोग्राम्स, मोबाईल ॲप्स or any subject of your choice. So now, agreement. जर तुम्ही एखाद्या गोष्टीशी सहमत असाल तर त्याचे रिस्पॉन्स तुम्ही कशा कशा पद्धतीने देऊ शकता ते बघू आपण. तुम्ही असंही म्हणू शकता, आय टोटली ॲग्री विथ यू, ॲब्सोल्युटली, एक्झॅक्टली, यू आर राईट, आय डोंट नो, आय नीड टू थिंक अबाउट इट. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीशी पार्शल ॲग्रीमेंट द्यायचं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता, आय डोंट नो, आय नीड टू थिंक अबाउट इट. तुम्ही असंही सांगू शकता, आय सपोज सो. जर एखाद्या गोष्टीविषयी तुम्ही डिसॲग्रीमेंट तुम्हाला द्यायचं असेल, तुम्ही डिसॲग्री असाल तर तुम्ही कसे रिस्पॉन्स देऊ शकतात? नो, आय डोंट थिंक सो, आय टोटली डिसॲग्री विथ इट, नॉट नेसेसरीली, आय एम नॉट शुअर अबाउट दॅट, लेट्स ॲग्री टू डिसॲग्री. तुम्हाला तुमच्या मित्राचं ओपिनियन विचारायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने ते विचारायला पाहिजेत त्याचे काही हिंट्स इथे दिलेले आहेत, युजफुल फ्रेजेस दिलेले आहेत. जसं डू यू थिंक, डू यू ॲग्री, व्हॉट डू यू थिंक, व्हॉट इज युअर ओपिनियन, हाऊ डू यू फील अबाउट दॅट. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एखादं उदाहरण घेऊन याची तयारी करायची आहे. नक्कीच याच्याने तुमचं स्पीकिंग ॲबिलिटी डेव्हलप होईल. नाउ फ्रेंड्स, I am going to read the whole poem. Definitely it will help you to read. When I ask you to listen to me and you start giving me advice,
You have not done what I asked. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. When I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. Listen. All I ask is that you listen. Don't talk or do, just hear me. Advice is cheap. 20 cents will get you both Dear Abby and Billy Graham in the same newspaper. And I can do for myself. I am not helpless. Maybe discouraged and faltering, but not helpless. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. But when you accept as a simple fact that I feel what I feel, no matter how irrational, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what's behind this irrational feeling. And when that's clear, the answers are obvious and I don't need advice. Irrational feelings make sense when we understand what's behind them. Perhaps that's why prayer works sometimes for some people, because God is mute and He doesn't give advice or try to fix things. God just listens and lets you work it out for yourself. So please listen and just hear me. And if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. Friends, we stay here, listen the poem and read it again and again with the help of video. Thank you for watching.